रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्यासंदर्भात आता आणखी काही गोष्टी समोर येतात। कारण पालकमंत्री पदाची नावं जाहीर झाली, त्याला अगदी 24 तासात स्थगिती दिली गेली सरकारकडून। पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांवरून महायुतीमध्ये पुन्हा एकदा मोठा संघर्ष निर्माण झालाय। रायगडचं पालकमंत्री पद हे आदिती तटकरे यांना दिलं गेलं, त्यामुळे भरत गोगावले आणि त्यांचे समर्थक नाराज झाले। नाशिकचं पालकमंत्री पद हे गिरीश महाजनांना दिलं गेलं, ज्यामुळे दादा भुसे आणि त्यांचे समर्थक नाराज झाले। तर पंकजा मुंडे यांनी सुद्धा पालकमंत्री पदासंदर्भात आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे। बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर आनंद झाला असता, असं पंकजा मुंडे म्हणालेले आहेत। सध्या त्यांना जालन्याचं पालकमंत्री पद दिलं गेलेलं आहे। बीडच्या पालकमंत्री पदावरून पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली। मात्र बीडचे पालकमंत्री अजित पवार आम्हाला सहकार्य करतील, असं देखील सूचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे। पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेक आहे, बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता। पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्या बद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे। आणि जालन्यामध्ये काम करण्यासाठी बीडमध्ये मला डबल लक्ष द्यावं लागेल। आता बीडचं तर काही पालकमंत्री अजितदादा आहेच आहेत, पण संघटना आणि पक्ष आणि बीडचे कार्यकर्ते, बीडची जनता इतके वर्षाच्या सवयीने ती सांभाळत असताना अजितदादा सुद्धा आम्हाला पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत हे आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलणार आहोत। सुशांत, पंकजा मुंडेंनी केलेलं हे वक्तव्य आहे, अजितदादा आम्हाला सहकार्य करतीलच असं म्हणणं आहे, काय नेमकं सूचक वक्तव्य याच्यात आपण आहे असं म्हणायचं? रिद्धी अतिशय बरोबर आहे, कारण आपण जर बघितलं असेल तर बीडचं पालकमंत्री हे मुंडे कुटुंबांकडे देऊ नये अशी मागणी जी आहे ती होत होती। कारण आपण जर पाहिलं असेल तर बीडमध्ये सध्या ज्या प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अस्तित्वात आलेला आहे, वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे हे अडचणीत आहेत आणि त्याचमुळे धनंजय मुंडे अथवा पंकजा मुंडे यांच्याकडे ते पालकमंत्रीपद जाऊ नये अशी भूमिका सगळ्यांनीच मांडली होती। आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस दावोसला जायच्या आदल्या रात्री त्यांनी खरं तर राज्यातील पालकमंत्री जे आहेत ते जाहीर केले। यामध्ये जर बघितलं असेल तर बीडचं पालकमंत्री पद हे जे आहे ते अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। अर्थातच ते राष्ट्रवादीकडे जाणार होतं, त्यामुळे धनंजय मुंडेंऐवजी अजितदादांकडे ते देण्यात आलं आहे। आणि पंकजा मुंडे या देखील बीडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही होत्या, मात्र त्यांना जे आहे ते जालन्याचं पालकमंत्री पद देण्यात आलं। त्यामुळे अर्थातच त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया आलेली आहे, अजितदादा आम्हाला सहकार्य करतील असं देखील त्या म्हणाल्या आहेत। आणि ते म्हणताना ते असं म्हणाले, जर बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता। त्यामुळे आपण पाहिलं असेल तर एकीकडे बीड आहे, दुसरीकडे आपण रिद्धी जर बघितलं असेल तर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा देखील आता पेच वाढलेला आहे। कारण पालकमंत्री पद जाहीर केल्यानंतर आता त्या पालकमंत्री पदाला जी आहे ती स्थगिती देण्यात आली। त्याचं मुख्य कारण म्हणजे रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्री केलंय, मात्र यावर भरत गोगावले यांच्या समर्थकांनी जी आहे ती नाराजी व्यक्त केली। कारण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सर्वाधिक आमदार या ठिकाणी असताना पालकमंत्री पद राष्ट्रवादीला का जातं, कारण एकच आमदार त्यांचा आहे। आणि आदिती तटकरे यांना मागच्या वेळी देखील पालकमंत्रीपदी विरोध जो आहे तो भरत गोगावले यांच्याकडून करण्यात आला होता, त्यामुळे या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली। त्याचसोबत आपण जर बघितलं असेल तर नाशिकचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलंय, मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून देखील या पालकमंत्री पदावर जो आहे तो दावा करण्यात आलेला आहे। दादा भुसे खरं तर नाशिकसाठी आग्रही आहेत, मात्र आता यामध्ये महायुतीमध्ये वाद नको म्हणून सध्या तरी 2 पालकमंत्री पद जी आहेत ती दिलेली स्थगित करण्यात आली। त्यामुळे आता या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावर आता कुणाची वर्णी लागणार हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आपण पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्याला जायच्या आदल्या रात्री खरं तर त्यांनी पालकमंत्री पद जाहीर केलेली आहेत। 26 तारीखला आता पालकमंत्री पदाची नावं घोषित झाल्यानंतर सुद्धा महायुतीत संघर्षच आहे असं दिसतंय। धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसाठी।